पुढच्या बातमीकडे जाऊया। नागपूरमध्ये आज तरुण भारत दैनिकाचा शताब्दी वर्ष सोहळा पार पडला। या सोहळ्यानिमित्त सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांची प्रकट मुलाखत घेण्यात आली। यावेळी सध्याच्या सामाजिक परिस्थितीवर मोहन भागवत यांनी भाष्य केलं। समाज माध्यमांवर मोकळेपणाने लोक व्यक्त होतात, मात्र स्वयंसेवकांनी समाज माध्यमांवर व्यक्त होताना विवेक ठेवला पाहिजे असं स्पष्ट मत मोहन भागवत यांनी मांडलं। तर आत्ताच्या जेन झी पिढीला संघ कार्यामध्ये सहभागी करून घेण्यासाठी संघाकडून काय नियोजन करण्यात येत आहे याबाबतही सरसंघचालक मोहन भागवत यांनी मुलाखतीमध्ये स्पष्ट सांगितलं। गरज आहे, गरज होतही आहे। मीडिया इन्फ्लुएन्सर्स, यूट्यूबर्स या सगळ्यांच्या बैठकी, त्यांच्या याद्या बनवणं, मधून त्यांना बसवून विषय सांगणं, मटेरियल देणं, हे सगळं प्रचार विभागाने सुरू केलेलं आहे। होईल ते पूर्ण। स्वयंसेवकांनी सोशल मीडियावर नवी नवी टेक्नॉलॉजी येते, नवी नवी साधनं येतात। त्यांची जशी ही विशेषता आहे की सोशल मीडिया ओपन आहे, कोणी त्याला फार नियंत्रण करू शकत नाही, प्रत्येकाच्या हातात ते आहे। हे लक्षात घेऊन मग विवेक नीट असला पाहिजे। शैली, गोष्ट जी सांगायची एखादी, ती गोष्ट नीट सांगितली पाहिजे। म्हणजे चार स्वयंसेवक तिथे काहीतरी वेडं वाकडं लिहितात, त्याच्यामुळे काही समज बनतं। पण आता आम्ही मोठ्या प्रमाणावर जेव्हा समाजात जातो तेव्हा आम्ही जे बोलतो तर आम्ही जास्त अधिकृत आहोत। प्रत्येक स्वयंसेवक बोलू शकतो, प्रत्येक स्वयंसेवक मी स्वयंसेवकच आहे त्या दृष्टीने। परंतु आता मला सरसंघचालक केलाय, त्यामुळे मी बोलीन ते ऑथेंटिक आहे, तर माझ्या बोलण्यातून हे गैरसमज दूर होतील। असे आमच्या कार्यकर्त्यांच्या सांगण्यातून ते गैरसमज दूर करणं हे आमचं काम आहे। परंतु या दृष्टीने स्वयंसेवकांचं प्रशिक्षण करणे याची तजवीज ही सुरू झालेली आहे। तर शाखेमध्ये तर जिथे इथे आम्ही अप्रोच करू शकतो, त्यांना सहज उपलब्ध होऊ शकते, ते येतातच। पण एरवी सुद्धा त्यांनी आलं पाहिजे म्हणून शाखेमध्ये ते येतपर्यंतचे काही पडाव अशी व्यवस्था संघ करतो आहे। हाय राईज बिल्डिंग्समध्ये कसं काम करायचं, गेटेड सोसायटीमध्ये कसं काम करायचं, बालगोकुलम सारख्या काही अल्टरनेटिव्ह कामांची योजना करायची, हे सगळं आमच्या कार्यशैलीला आता आम्ही जोडलेलं आहे। आणि त्यानुसार जेन झीची सुद्धा संख्या वाढली पाहिजे याची बैठकीतून विचारपूस, अखिल भारतीय बैठकीतून त्याचे आकडे घेणं हे आता सुरू होणार आहे। त्याच्यामुळे त्याचा विचार करतोय। पण त्यांच्या म्हणजे वैचारिक कंटेंटमध्ये आमच्या या कामाकरता पुष्कळ अनुकूलता आहे आता। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.